मित्रांनो, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर रेल्वेने जबरदस्त आनंदाची बातमी दिलेली आहे। ती म्हणजे या ठिकाणी रेल्वे मेगा भरती या ठिकाणी जाहीर केलेली आहे। जाहिरात पण आलेली आहे। कोण कोण अर्ज करू शकतो, या ठिकाणी वेतन काय असणार आहे, अर्ज कसा करायचा आहे, अभ्यासक्रम काय आहे, निवड कशी होते, ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी काही महत्त्वाचे प्लस पॉईंट तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुम्हाला अजून थोडीशी आवड निर्माण होईल की फॉर्म भरायला पाहिजे। बघा, रेल्वेमध्ये परमनंट सरकारी नोकरी आहे, हे याचा पहिला प्लस पॉईंट की परमनंट सरकारी नोकरी आहे। दुसरा प्लस पॉईंट म्हणजे तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये नोकरी करू शकता। त्यासाठी फॉर्म भरताना तुम्हाला निवडायचं की वेस्टर्न झोन, जो की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, म्हणजे वेस्टर्न झोन जर निवडला तर तुम्हाला नोकरीची संधी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये करण्याची भेटणार आहे। त्याच्याबद्दल पुढे आपण बोलणारच आहोत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या अगोदर कसं व्हायचं की परीक्षा जी आहे ते फक्त हिंदी आणि इंग्लिशमधून व्हायच्या, परंतु आता मागच्या बऱ्याच वर्षापासून ही परीक्षा मराठीमधून होते। त्यामुळे आपल्यासाठी मातृभाषेतून परीक्षा देऊन आपण यासाठी निवड व्हायची आपल्याला एक संधी भेटत असते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला पगार जबरदस्त आहे मित्रांनो। इनिशियल वेतन जर आपण बघितलं, म्हणजे सुरुवातीचं पेमेंट जर बघितलं, 35,400 या एवढं असणार आहे। प्लस भत्ते वगैरे धरून या ठिकाणी ही पगार जी आहे ती तुमची 50,000च्या घरामध्ये सहज पोहोचत असते। त्यामुळे वेतन चांगलं आहे, नोकरीचं ठिकाण महाराष्ट्रामध्ये आहे, परीक्षा मराठीमधून द्यायची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की आता मग मराठीतून अभ्यासक्रम कुठून करायचा, जो की या ठिकाणी टू द पॉईंट सगळं असेल। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करायची गरज पडणार नाही, एवढं सगळं टू द पॉईंट इम्पॉर्टंट कुठं भेटेल। तर आपण काय केलेलं आहे, तुमच्यासाठी रेल्वे भरती 95 रुपयाची ऑफर कंटिन्यू केलेली आहे। यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आहेत, PDF नोट्स आहेत, ई बुक्स आहेत। 1993 ते 2025 या वर्षामध्ये झालेले PYQs तुम्हाला स्पष्टीकरणासह दिलेले आहेत आणि केवळ 95 रुपयामध्ये दिलेलं आहे। त्यामुळे जर तुम्ही पात्र असाल तर फॉर्म तर भराच। फॉर्म भरल्यानंतर त्यांची जी परीक्षा असते तर त्यासाठी तुम्ही हे नक्की तुमच्या जवळ संग्रही या ठिकाणी ठेवायचा आहे। तोंडपाठच हे जे दिलेलं आहे ते करायचं आहे। मग हे कसं घ्यायचं आहे, तर फक्त 95 रुपये काय करायचं, 724893900176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं, तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट उपलब्ध करून दिलं जाईल। अधिक माहितीसाठी या नंबरवरती तुम्ही काय करू शकता, संपर्क करू शकता। किंवा यामधलं काही नाही समजलं तरी पण कॉल करू शकता। फक्त लक्षात ठेवा की अगोदर व्हिडिओ पूर्ण पहा आणि नंतर कॉल करा, म्हणजे काय होईल की मी जी माहिती सांगितलेली आहे तीच पुन्हा मला कॉलवरती द्यावी लागणार नाही। त्यामुळे अगोदर व्हिडिओ संपूर्ण पहा। मी संपूर्ण तुमचा या ठिकाणी शंका निरसन करण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये ऑथेंटिक पद्धतीने सर्व काही या ठिकाणी केलेला आहे। विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल की नेमकं 95 रुपयामध्ये आहे तरी काय, कारण बऱ्याच जणांना फी कमी म्हटलं की थोडासा डाऊट येतो। परंतु मित्रांनो, यामध्ये जर बघितलं तर आतापर्यंत रेल्वेने मागील 10 वर्षाचा अनालिसिस करून जर आपण त्याच्या प्रश्नपत्रिका अभ्यासल्या तर या सर्व घटकावरती प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत। जवळपास मी तुम्हाला या ठिकाणी 523 घटक काढलेले आहेत आणि यावरती आधारित तुम्हाला काय केलेलं आहे, सगळं कंटेंट तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे। आणि अजूनही तुम्हाला त्या बॅचमध्ये ॲड केल्यानंतर अजूनही याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला त्यामध्ये अपडेट होत राहतं। त्यामुळे असं नाही की जे दिलेलं आहे तेच, फक्त सुरुवातीला तेवढं कंटेंट 95 रुपयामध्ये भेटतं आणि नंतर अजून त्याच फीमध्ये तुम्हाला काय होतं, एक्स्ट्रा जे पण इम्पॉर्टंट वाटेल ते सुद्धा त्यामध्ये ॲड केलं जाणार आहे। त्यामुळे हे सगळे तुम्हाला 523 घटक, मग यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, अंकगणित, बुद्धिमत्ता हे सगळं कंटेंट या 95 रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। त्यामुळे याचा तुम्ही नक्की काय करायचा आहे, लाभ घ्यायचा आहे। अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता। जे मी थंबनेलवरती सांगितलेलं आहे ते ऑथेंटिक पद्धतीने तुम्हाला एकदा काय करतो मित्रांनो, या ठिकाणी जे जाहिरातीमध्ये दिलेलं आहे अधिकृत रेल्वे बोर्डाने ते तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। जाहिरात क्रमांक आहे 6/2025। या ठिकाणी जर आपण बघितलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटची ही रिक्रुटमेंट असणार आहे आणि याचं नाव जर आपण बघितलं तर NTPC ग्रॅज्युएट। आता बऱ्याच जणांना फॉर्म भरायला गेल्यावर नेट कॅफेमध्ये त्यांना प्रश्न पडतो की नेमका कोणता फॉर्म भरायचा, तर NTPC ग्रॅज्युएट म्हणायचं, ठीक आहे। मग जे पण नेट कॅफेवाले आहेत ते तुम्हाला फॉर्म भरून देतील किंवा तुम्ही स्वतः सुद्धा फॉर्म भरू शकता। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही सुद्धा या ठिकाणी याचा फॉर्म या ठिकाणी भरू शकता। या ठिकाणी कधीपासून कधीपर्यंत फॉर्म भरायचे मित्रांनो, तर 21 तारखेपासून या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे आजपासूनच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। तर आजपासून तुम्ही काय करू शकता, NTPC रेल्वे NTPC ग्रॅज्युएट याचे तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता। क्लोजिंग डेट किती आहे, तर 20/11/2025 पर्यंत तुम्ही काय करू शकता, याचे फॉर्म भरू शकता। म्हणजे आजपासून जर बघितलं तर जवळपास 1 महिना तुम्हाला या ठिकाणी काय केलेला आहे, फॉर्म भरायला दिलेला आहे। तर या दरम्यान काय करू शकता, तुम्ही फॉर्म भरू शकता। मग जसं की मी थंबनेलवरती तुम्हाला लिहिलं होतं की बाबा वेतन किती आहे, तर 35,400, कारण जबरदस्त, म्हणजे या ठिकाणी जर लेवल 6चे सुद्धा पद आहेत, स्टेशन मास्टर सारखी पद आहेत मित्रांनो। रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर होण्याची या ठिकाणी संधी तुमच्या समोर आलेली आहे। 35,400 एवढं या ठिकाणी वेतन असणार आहे। सर्व झोनमध्ये मिळून जर बघितलं तर 5,810 एवढ्या या ठिकाणी काय असणार आहे, टोटल वॅकन्सीज या ठिकाणी असणार आहेत। 5,810 NTPC ग्रॅज्युएटसाठी। बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की सेंट्रलची भरती आहे,
आणि मराठीतून कसं काय होऊ शकते, तर ते पण मी तुम्हाला या ठिकाणी प्रूफ दाखवतो. स्पष्टपणे त्यांनी जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी जर आपण व्यवस्थित जाहिरात पाहिली, कारण व्हिडिओ बनवण्या अगोदर मी काही तास या जाहिरातीचा अभ्यास करत असतो, नंतरच मी तुमच्यासमोर मित्रांनो जाहिरात घेऊन येत असतो. मग इथं स्पष्टपणे जर आपण बघितलं तर या ठिकाणी दिलेलं आहे मीडियम ऑफ एक्झामिनेशन. तर ही जी एक्झामिनेशनची जी या ठिकाणी मीडियम असणार आहे, माध्यम असणार आहे, ती इंग्लिशमध्ये पण तुम्ही देऊ शकता, हिंदी मध्ये पण देऊ शकता आणि इतर 13 भाषेमध्ये देऊ शकता. आणि सौभाग्य म्हणजे आपल्याला अभिमानाची एक गोष्ट आहे की ते आपण आपल्या मातृभाषेमधून मराठीत सुद्धा या ठिकाणी देऊ शकता. म्हणजे आपल्या मातृभाषेचा या ठिकाणी उल्लेख स्पष्टपणे केलेला आहे. पाठीमागच्या भरत्या सुद्धा मराठीमध्ये झालेल्या आहेत आणि ही सुद्धा भरती रेल्वे भरतीची मराठीमध्ये होणार आहे. त्यामुळं कोणताही मनामध्ये डाऊट न ठेवता आपण आपल्या मातृभाषेतून अभ्यास करा आणि या ठिकाणी आपण सोप्या पद्धतीने यश खेचून आणा. त्यासाठी आपलं जे 95 रुपयाची ऑफर आहे ते तुम्हाला सपोर्ट करणारच आहे, मदतीला ती आहेच. आता बघा ठिकाणी हे जे काय तुम्हाला पगाशी जागा दाखवले टोटल, ते वेगवेगळ्या RRBs म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये, जसं की अहमदाबाद असेल, अजमेर असेल, ओके, त्यानंतर बँगलोर असेल, भोपाळ असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी असतं. भुवनेश्वर, बिलासपूर, त्यानंतर चंदीगड, चेन्नई, अशा वेगवेगळ्या ठिकाणी. परंतु आता बरेच यूट्यूबवरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील की नेमकं कोणत्या झोनमध्ये भरावा वगैरे वगैरे. मित्रांनो, तो कोणताही मनामध्ये असा कन्फ्युजन ठेवू नका की मी इकडं भरू का तिकडं भरू, तमिळनाडूला जाऊ का उत्तर प्रदेशला जाऊ. तसं काही करू नका. आनंदाने, म्हणजे आपला महाराष्ट्रासाठी रेल्वेमध्ये एवढ्या जास्त वॅकन्सी असतात की आपल्याला कुठंच जायची गरज नाही. आता बाकीच्या ठिकाणी खूप कमी असतात, त्यामुळे त्यांना इकडे तिकडे जावं लागतं. परंतु इतर बाकीच्या झोनचा जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्राला नेहमीच जास्त असतात. कारण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर रेल्वेचे जाळं पण जास्त आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी रेल्वेच्या वॅकन्सी सुद्धा जास्त असतात. इथं जर आपण बघितलं तर महाराष्ट्रासाठी मित्रांनो या ठिकाणी जबरदस्त अशा वॅकन्सी आहेत. फक्त महाराष्ट्रासाठी जर बघितलं तर 596 म्हणजे जवळपास 600 वॅकन्सी फक्त महाराष्ट्रासाठी या ठिकाणी NTPC रेल्वे NTPC ग्रॅज्युएटच्या या ठिकाणी यावर्षी या जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत. तुलनेने जर आपण बघितलं जसं की मुझफ्फरनगर असेल 21 जागा आहेत फक्त, पटनासाठी फक्त 23 जागा आहेत, प्रयागराजला 110 जागा आहेत. तर तुलनेने आपल्याला या ठिकाणी जास्त जागा आहेत, त्यामुळे आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी फॉर्म भरा. मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी फॉर्म कोण कोण भरू शकतो ही सविस्तर माहिती या स्क्रीनवरती तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहे. जसं की या जाहिरातीमध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या तुम्हाला 6 पदांसाठी या ठिकाणी अर्ज मागवलेले आहेत. वेगवेगळे 6 पदं आहेत मित्रांनो. या ठिकाणी जर आपण बघितलं तर CCTS म्हणून आहे, स्टेशन मास्टर म्हणून आहे, त्यानंतर गुड्स ट्रेन मॅनेजर आहे, या ठिकाणी टायपिस्ट म्हणून आहे मित्रांनो, सिनियर टायपिस्ट आहे, ट्रॅफिक असिस्टंट आहे, असं वेगवेगळे पद आहेत आणि त्याला वेगवेगळ्या या ठिकाणी वेतन आहे. जसे की स्टेशन मास्टर असेल किंवा या ठिकाणी TC साठी असेल, या ठिकाणी जर बघितलं तर वेतन 35,400 म्हणजे लेवल 6 पद आहे, त्यामुळे सगळ्यात जास्त याला वेतन आहे. तर यासाठी काय मागितलेलं आहे मित्रांनो स्टेशन मास्टरसाठी, तर या ठिकाणी डिग्री मागितलेलं आहे. कोणत्याही पदाचं, कोणत्याही म्हणजे आर्ट्स असू द्या, सायन्स असू द्या, कॉमर्स असू द्या, कोणत्याही याची शाखेची तुमच्याकडे काय पाहिजे आहे, ग्रॅज्युएशन पाहिजे आहे. मग तुमचं आर्ट्स असू द्या, सायन्स असू द्या, कॉमर्स असू द्या, इंजिनिअरिंग असू द्या, तरीसुद्धा चालू शकतं. फक्त ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. फार्मसी असू द्या, B.Pharmacy, ठीक आहे, तरीसुद्धा या ठिकाणी चालू शकतं. म्हणजे ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे, पदवी असणं गरजेचं आहे. बाकी मग जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी सुद्धा डिग्री मागितलेली आहे, पदवी मागितलेली आहे. फक्त जिथं टायपिस्ट लिहिलेलं आहे ना तिथं तुम्हाला काय मागितलं मित्रांनो, टायपिंग मागितलेलं आहे. हिंदी आणि इंग्लिश याची काय मागितलेलं आहे, हिंदी किंवा इंग्लिश ऑर लिहिलेलं आहे. म्हणजे हिंदी किंवा इंग्लिशचं तुम्हाला टायपिंग मागितलेलं आहे. आणि ट्रॅफिक असिस्टंट यासाठी सुद्धा फक्त डिग्री तुम्हाला मागितलेली आहे. म्हणजे फक्त टायपिस्ट नावासाठी जे दिलेलं आहे त्याला काय मागितलेलं आहे मित्रांनो, टायपिंग मागितलेलं आहे. बाकी सर्व पदांना काय केलेलं आहे, तर बाकी सर्व पदांना फक्त आणि फक्त तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असेल तरी सुद्धा फॉर्म भरू शकता, जर वय बसत असेल तर. मग आता वय किती आहे ते पण आपण पाहूया. या ठिकाणी वयासाठी आपण आलेलो आहे मित्रांनो. या ठिकाणी वयाच्या क्रायटेरियावरती इथे जर आपण बघितलं तर तुमचं वय जे मोजायचं आहे तर ते वय मोजायचं आहे मित्रांनो 1/1/2026 या तारखेला. तर बघा 1/1/2026 म्हणजे 1 जानेवारी 2026 या दिवशी तुमचं वय किती पाहिजे आहे. तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल, म्हणजे तुम्हाला कुठलंही आरक्षण नसेल, तर तुम्हाला 18 ते 33 यामध्ये तुमचं वय पाहिजे. म्हणजे कमीत कमी तुमचं 18 पाहिजे आहे, जास्तीत जास्त तुमचं 33 पाहिजे आहे, त्याच्यापेक्षा जास्त नको ओपनसाठी. म्हणजे कोणतं आरक्षण नसेल तर तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी समजा या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी तुम्ही OBS मध्ये येत असाल, OBC मध्ये येत असाल, तर OBC कॅटेगरीसाठी जर आपण बघितलं तर तुम्हाला 2/1/1990 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्ही जर SC ST मध्ये असाल तर 1998 तुमची जर जन्मतारीख असेल 1/1/1988 आणि तिथून
तिथून पण पुढं तर तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर 18 ते 33 ओपनसाठी आहे आणि बाकी कॅटेगरीला जर आपण बघितलं तर बाकी कॅटेगरीला काय केलेलं आहे, रिलॅक्सेशन दिलेलं आहे. म्हणजे SC ST तुम्हाला 5 वर्षे सूट दिलेली आहे, OBCसाठी तुम्हाला 3 वर्षे या ठिकाणी सूट दिलेली आहे, एक सर्व्हिसमॅनसाठी सूट दिलेली आहे, त्यानंतर डिसेबिलिटी ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांच्यासाठी सूट दिलेली आहे. ओके, ज्यांचा या ठिकाणी डिवोर्स झालेला आहे अशा महिलांना सूट दिलेली आहे. तर अशा वेगवेगळ्या कॅटेगरीला या ठिकाणी वयामध्ये सूट दिलेली आहे, ते सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता. तुमचं वय बसतं आहे, शिक्षण बसतं आहे. फी किती आहे मित्रांनो, तर फी जर आपण बघितली तर 500 रुपये तुम्हाला फी आहे ओपनसाठी. परंतु आनंदाची बातमी अशी असते की जर तुम्ही या ठिकाणी फक्त परीक्षेला जाऊन जरी बसला तरी पण तुमचे 400 रुपये तुमच्या खात्यामध्ये वापस दिले जातात. हे रेल्वेचा खूप चांगला उपक्रम असतो. आणि बाकी ओपन कॅन्डिडेट सोडून बाकीचे जर आपण बघितलं, सगळ्या फिमेल, सगळे बाकीचे कॅटेगरी, तर त्यांना किती आहे मित्रांनो, 250 रुपये या ठिकाणी फी ठेवलेली आहे. किती? 250 रुपये या ठिकाणी फी ठेवलेली आहे. आणि ही 250 फी तुम्ही फक्त परीक्षेला जाऊन जरी बसला तरी सगळीच्या सगळी फी तुमची रिटर्न होते. म्हणजे तुम्हाला फक्त 0 रुपये फी पडते. आणि जे कॅन्डिडेट या ठिकाणी ओपनचे आहेत, ओके, जे कॅन्डिडेट काय ओपनचे आहेत तर त्यांना किती रुपये फी पडते, 400 रिफंड झाल्यानंतर 100 रुपयेच फी पडते. ठीक आहे, तर ही रेल्वेची चांगली या ठिकाणी इनिशिएटिव्ह म्हणता येईल किंवा चांगला उपक्रम म्हणता येईल. फी खूप कमी आहे. फॉर्म भरल्यानंतर त्यांची परीक्षा असते. तर त्या परीक्षेला अभ्यासक्रम काय असतो मित्रांनो, जनरल अवेअरनेस आहे, मॅथमॅटिक्स आहे आणि जनरल इंटेलिजन्स. म्हणजेच आपण सोप्या भाषेमध्ये म्हटलं तर GKचे 40 प्रश्न असतील, या ठिकाणी गणिताचे 40 प्रश्न असतील आणि बुद्धिमत्तेचे GKचे 40 प्रश्न, गणिताचे 30 प्रश्न आणि या ठिकाणी रिझनिंगचे म्हणजे बुद्धिमत्तेचे 30 प्रश्न. असे जर आपण बघितलं तर 100 प्रश्न असणार आहेत. वेळ तुम्हाला या ठिकाणी 1.5 तास म्हणजे 90 मिनिटाचा तुम्हाला वेळ असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग पण 1/3 एवढी या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असते. म्हणजे या ठिकाणी तुमचा जर प्रश्न चुकला तर जे बरोबर आले त्यातनं पण तुमचे मार्क वजा केले जातात. त्यामुळं जे तुम्हाला एक्झॅक्ट येतं तेच तुम्हाला या ठिकाणी काय करणं, सोडवणं अपेक्षित असतं. तर हे मॅथमॅटिक्सचा त्यांनी सिलेबस दिलाय, बुद्धिमत्तेचा हा सिलेबस दिलाय आणि जनरल अवेअरनेसचा हा सिलेबस दिलेला आहे. परंतु हा आपण एकदम डिटेलमध्ये तुम्हाला आपल्या 95 रुपयाच्या बॅचमध्ये दिलेला आहे. त्यामुळं तुम्ही प्राधान्याने ते तुम्ही या ठिकाणी करू शकता. मग ही परीक्षा पास झाल्यावर तुम्हाला दुसऱ्या परीक्षेला बोलवलं जातं CBT 2 साठी. इथं पण विषय तेच आहेत. GK आहे, फक्त प्रश्नांची काठिण्य पातळी आणि प्रश्नांची संख्या वाढवलेली आहे. GKचे 50 प्रश्न आहेत, गणिताचे 35 प्रश्न आहेत आणि बुद्धिमत्ताचे 35 प्रश्न आहेत. असे प्रश्न संख्या बघितल्या तर 120 एवढी प्रश्नांची संख्या आहे. परंतु वेळ जर बघितला तर वेळ तेवढाच ठेवलेला आहे. म्हणजे या ठिकाणी काय होतं, वेळेची मारामारी होती. त्यामुळे इथं तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, स्पीड मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर प्री पास होता तर नक्कीच तुमचा तोपर्यंत प्रॅक्टिस एवढी झालेली असते की हे तुम्हाला एक्झाम तेवढी पाहिजे तेवढी टफ वाटत नाही जेवढी आता तुम्हाला वाटते. त्यामुळे त्याचा ताण घेऊ नका. आता फक्त तुमचं काय करायचं आहे, फॉर्म भरा आणि अभ्यासाला या ठिकाणी धुमधडाक्याने सुरुवात करा. अशा पद्धतीने सर्व आवश्यक माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. ही संपूर्ण PDF जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल एक्झामोडी टेलिग्राम चॅनलवरती मी PDF टाकतो आहे. तिथून पण तुम्ही अजून माहिती यातली पाहू शकता. टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. अप्लाय करायची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. अजून तुम्हाला काही शंका असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिहा. त्यावरती अजून सविस्तर व्हिडिओ मी अजून बनवेल, जेणेकरून अजून तुमच्या काही शंका राहिल्या असतील तर त्या पण त्याद्वारे तुमच्या क्लिअर होतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या रेल्वे भरतीची ही जी काही ऑफर आहे तर या ऑफरचा तुम्ही नक्की लाभ घ्या. यामध्ये तुम्हाला भरपूर सारं कंटेंट टू द पॉईंट रेल्वे भरतीच्या अनुषंगाने या ठिकाणी दिलेलं आहे. रेल्वेचे जवळपास 1993 ते 2025 इथपर्यंतचे सर्व या ठिकाणी इम्पॉर्टंट यामध्ये डाटा अवेलेबल आहे. आणि PYQचं SSC असेल, रेल्वे असेल, किती महत्त्व आहे ते आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती असणारच आहे. अजून काही तुम्हाला यामध्ये शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. हा नंबर दिलेला आहे, यावरती विचारू शकता. व्हॉट्सअप देखील करू शकता. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.